जैन समाजातील एका मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या मुस्लिम तरुणाविरोधात सकल जैन आणि हिंदू समाज आज आक्रमक झाला। त्यातून शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। त्या मुलीच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मोर्चेकऱ्यांनी जाब विचारला। पुढील 12 तासात त्या अल्पवयीन जैन धर्मीय मुलीचा शोध लागला नाही तर कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा सकल जैन आणि हिंदू समाजाने दिलाय। कोल्हापुरात शाहूपुरीत राहणाऱ्या जैन समाजातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून मुस्लिम तरुणानं पळवून नेलंय। 18 मार्च रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्या मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे, पण पोलिसांचा संथ गतीनं तपास सुरू आहे। संबंधित मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी आजवर पोलीस ठाण्याच्या अनेक चक्रा मारल्या, पण आश्वासनापलीकडे काहीच मिळालं नाही। या घटनेची माहिती सकल जैन समाजात पसरली। त्यानंतर सकल जैन समाज आणि हिंदू समाजाच्या लोकांनी आज शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। सकल जैन समाज आणि सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना जाब विचारून या प्रकरणाचा तपास गतीनं का होत नाही अशी विचारणा केली। जैन समाजातील मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेचा तपास योग्य पद्धतीनं होत नसल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली। येत्या 12 तासात त्या मुलीचा पोलिसांनी शोध घेतला नाही तर कोल्हापूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। पोलिसांना लागलं तर 12 तासात सगळं मिळते आणि ही मुलगी मिळू शकत नाही आणि ह्या मुलगीला लव जिहाद करून पळून नेल्याचा शंका आम्हाला इथे आहे। आणि त्याचे तसेच सर्व नंबर सर्व मुलांची सर्व त्या ज्या लव जिहाद करतात या सगळ्यांचे आम्ही नंबर दिले। त्याचा तपास जोपर्यंत होत आहेत आणि कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामधून हे लव जिहाद करण्यात जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा सगळा हिंदू समाज जैन समाज थांबणार नाही एवढा आम्ही अल्टिमेट देतोय। 12 तासात जर उद्यापर्यंत मुलगी ताब्यात नाही आली तर येणाऱ्या कारवाईच पोलीस प्रशासन हे जबाबदार राहणार। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर पोलीस निरीक्षक डोके यांनी त्या मुलीच्या तपासासाठी 2 पथकं रवाना केल्याचं सांगितलं। तसंच लवकरच त्या मुलीला शोधून तिला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक करू असं आश्वासन दिलं। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शिवसेनेचे सत्यजित कदम, नगरसेवक विजयसिंह देसाई, बंडा साळुंखे, निरंजन शिंदे, सनी पेणकर, विशाल शिराळकर, सुनील पाटील, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनीही भूमिका मांडली। लव जिहाद सारख्या घटना कोल्हापुरात घडणार नाहीत यासाठी जैन आणि हिंदू समाज संघटितरित्या काम करेल असं सांगण्यात आलं। यावेळी अश्विनी माळकर, अंजली जाधव, वंदना बंबलवाड, सीमा चौगले, पूजा शिराळकर, सुधर्म वणकुद्रे, गजानन तोडकर, अभिजित पाटील, संजय तोरसकर, नरेंद्र ओसवाल, राजेश ओसवाल, धनंजय दुग्गे, पद्माकर कापसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।